नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, तुम्ही जर आज माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा टॉपिक आपण बघणार आहोत केअर ऑफ न्यूबॉर्न बेबी, म्हणजे नवजात अर्भकाची आपण कशी काळजी घ्याल हा विचारला जाणारा 5 मार्काचा प्रश्न ते आपण बघणार आहोत। तर पहिला बघूया, जेव्हा आईच्या पोटातून गर्भाशयात बाहेर येत असताना गर्भाशयाला जोरदार आकुंचन व निर्वंतने येत असतात, म्हणजेच कळा येत असतात, कॉन्ट्रॅक्शन येत असतात, कळा पेन्स बोलतात, लेबर पेन्स ते येत असतात। अशा वेळी काय करायचं, गर्भाच्या स्थितीचे अवलोकन करण्यासाठी प्रत्येक कळेपूर्वी कळ संपल्यानंतर गर्भहृदयध्वनी ऐकावेत आणि 1 मिनिटात किती ठोके पडतात ते मोजावेत। म्हणजे गर्भाच्या स्थितीचे अवलोकन करण्यासाठी, म्हणजे बाळ पोटात आहे, अजून डिलिव्हर झालं नाही बेबी, तर ते झालं नाही आहे, तर ते करताना काय करायचं आहे, तर आपल्याला बाळाच्या हृदयाचे ठोके, फिटल हार्ट रेट आपल्याला चेक करायचे आहेत। आपल्याला मशीन्स असतात फिटल हार्ट रेटच्या, ते पूर्ण आपल्याला चेक करायचे आहे। म्हणजे त्याच्यावरून 140 अबाव किंवा 130 140 असा हा फिटल हार्ट रेट असतो बाळाचा। तर त्याच्यावरून आपल्याला डिसाईड होतं की बाळाची कंडिशन व्यवस्थित असेल तर आपल्याला बेबी व्यवस्थित आहे, तर ते हृदयध्वनी ऐकावेत। 1 मिनिटात किती ठोके पडतात ते पण मोजायचे आहेत आपल्याला, किंवा प्रत्येक कळ संपल्यानंतर ते बघायचं आहे। त्याच्यानंतर दुसरं आहे, ज्यावेळेस गर्भमस्तकाचे ऑक्सिप्यूट म्हणजे गर्भमस्तकाच्या ऑक्सिप्यूट सिम्पॅसिस प्यूबिस हे लक्षात घ्या, खालून निसटत असते, त्यावेळेस अंगठा व तर्जनीने हलकासा दाब देऊन गर्भमस्तकाचे फ्लेक्शन टिकवून ठेवावे। म्हणजे ऑक्सिप्यूट जेव्हा सिम्पॅसिस प्यूबिसच्या खालून निसटत असते तेव्हा थोडासा हलकासा ताप द्यायचा आहे, म्हणजे तर्जनीने किंवा अंगठ्याने, आणि गर्भमस्तकाचे फ्लेक्शन टिकवून ठेवायचं आहे। तिसरं आहे पेरिनियम जे आहे, कपाल, चेहरा व हनुवटी म्हणजे सेन्सिपूट निसटते तेव्हा हाताने गर्भमस्तकालाही आधार द्यायचा आहे। पेरिनियमवरून जेव्हा बेबी बाहेर येत असतं तेव्हा काय करायचं, आपल्याला बेबीला आधार द्यायचा आहे। ओके, गर्भमस्तकाला बेबीचं हेड येत असतं तेव्हा आपल्याला आधार द्यायचा आहे। त्याच्यानंतर तिसरं आपण बघणार आहोत चौथं बघणार आहोत, गर्भमस्तक बाहेर आल्याबरोबर सर्वप्रथम त्याच्या मानेभोवती नाळीचे वेढे आहेत का ते बघायचे। म्हणजे कधीकधी अम्बिलिकल कॉर्ड नाळ जी आहे ती बाळाच्या मानेभोवती कधी वेढा त्याचा फिक्स झालेला असतो। ओके, तर ते आहे का ते आपल्याला बघायचं, ते सोडवायचं आहे। व घाबरत न जाता, म्हणजे आपण कधी कधी जातो, बापरे बाळाचं पूर्ण वेढा नाळीचा बसला आहे, गडबड न करता डाव्या हाताच्या बोटांनी ते वेढे बाळाच्या डोक्यावरून सोडवून घ्यावेत। मग काय करायचं, डाव्या हाताचा म्हणजे बोटांनी ते वेढे बाळाच्या नाळीवरून, म्हणजे नाळीचे जे वेढे असतात ते आपल्याला डोक्यावरून बाळाच्या सोडवून घ्यायचे, आरामात, घाबरायचं नाही आहे। त्याच्यानंतर पुढच्या कळेबरोबर 5वं आहे, पुढच्या कळेबरोबर बाळाचे खांदे आपोआप बाहेर येतात, म्हणून तेवढ्या अवधीत निर्जंतुक गॉजच्या तुकड्याने बाळाच्या चेहरा नाकपुड्या पुसून घ्याव्यात। निर्जंतुक नॉर्मल सलाईच्या स्वॅबने डोळे नाकाकडून कानाकडे पुसावेत। मग बाळाच्या जेव्हा कळेबरोबर पूर्ण बॉडी बेबी बाहेर येतं, बेबी आऊट येतं, तर त्या वेळेला काय करायचं, निर्जंतुक गॉज असतात त्या घ्यायचे, त्याच्याने बाळाचा चेहरा नाकपुड्या सगळं पुसून घ्यायचं आहे। नॉर्मल सलाईन असते त्याच्याने पुसून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आहे 6वं आहे, हात बाहेर काढण्यासाठी घाई करू नये। हात बाहेर काढण्यासाठी घाई करायची नाही आहे, त्या अवधीत बाळाच्या चेहऱ्याचे निरीक्षण करायचे आपल्याला। स्वाभाविक चेहरा थोडासा निळसर किंवा जांभळट दिसतो, मग हात बाहेर काढण्याची घाई करायची नाही आहे। बाळाचा चेहरा बाहेर काढण्याची घाई करायची नाही, थोडासा निळसर आणि जांभळट बाळाचा चेहरा दिसतो तरी अकारण गडबड करू नये। रंगातील हा फरक ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे जाणवतो। रंगातील हा फरक कशामुळे जाणवतो, ऑक्सिजनची जी कमतरता असते त्यामुळे जाणवतो। परंतु या घटनेचा उपयोग बाळाचे श्वसन केंद्र उत्तेजित होऊन बाळ जन्मल्याबरोबर जोराने रडण्यासाठी होतो। या घटनेचा उपयोग कशासाठी होतो, बाळ जन्मल्याबरोबर जोराने रडण्यासाठी होतो। त्याच्यानंतर 7वं आहे, चेहऱ्याचा रंग निलंगावस्था सायनोसिसप्रमाणे दिसत असेल तर मात्र मातेला कळ देण्यासाठी व कळेबरोबर अंगचा जोर खालील बाजूस करण्यासाठी उत्तेजित करावे। चेहऱ्याचा रंग निलंगावस्था सायनोसिसप्रमाणे दिसत असेल तर मात्र मातेला, जो लेडीजच्या हातात असतं हे,
तर जी माता आहे तिच्या हातात तिला कळ देण्यासाठी आपल्याला उत्तेजित करायचं आहे, तिलाही प्रोत्साहन द्यायचं आहे. आपण बाळासाठी बघतोय, पण प्रसूतीच्या वेळेला लेडीची काय काळजी वेगळी असते, त्यांना प्रोत्साहन द्यायचं असतं, पुश करण्यासाठी आपल्याला आधार द्यायचा असतो, कारण पेन्स खूप डेंजरस असतात त्या. तर आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे की बाळाला पुश करण्यासाठी. तर बाळाला हलकासा हात म्हणजे खाली जोर देण्यासाठी उत्तेजित करायचं आहे. पोटावरून हलकासा हात फिरवायचा, त्यामुळे गर्भ लवकर बाहेर येईल व त्याच्या जीविताचा धोका टळेल. म्हणजे चेहऱ्यावर रंग निलंग अवस्था सायनोसिसप्रमाणे दिसत असेल तर मातेला कळ देण्यासाठी कळेवर अंगचा जोर खाली बाजूस करण्यासाठी उत्तेजित करायचा आहे आणि पोटावरून हलकासा हात फिरवायचा, त्यामुळे गर्भ लवकर बाहेर येईल व त्याच्या जीविताचा धोका टळेल. 8वा आहे बाळाचे संपूर्ण शरीर बाहेर आल्याबरोबर घड्यात पाहून बाळाची जन्मवेळ लक्षात ठेवावी, नंतर त्याची नोंद केस पेपर करायची. बाळ कधी बाहेर आऊट पूर्ण आले त्याची जन्मवेळ आपल्याला लिहून ठेवायचे आहे. त्याच्यानंतर 9वा आहे आईच्या दोन्ही पायामध्ये 2 बेबी रिसिविंग ट्रे असतो. बेबी रिसीव्ह करण्यासाठी असा चौकोनी ट्रे असतो, चौकोनी आयताकृती ट्रे असतो. तर ते ट्रे ठेवून त्यामध्ये ड्रॉशीट व बाळास ठेवावी. ड्रॉशीट असते त्याच्यामध्ये ड्रॉशीटवर ठेवायचं आहे. उंची ही गर्भाशयाच्या म्हणजे त्याची उंची ही गर्भाशयाच्या उंचीपेक्षा कमी असेल हे पाहावे. त्याची उंची कशी असायला पाहिजे ट्रेची, की गर्भाशयाच्या उंचीपेक्षा कमी असेल हे पाहायचे. बाळाच्या डोक्याकडील बाजू खाली व पायाकडील बाजू वर येईल अशा पद्धतीने बाळास ट्रेमध्ये ठेवायचे. त्यामुळे घसा श्वसन मार्गातील म्हणजे घसा आणि श्वसन मार्ग रेस्पिरेटरी ट्रॅक जो आहे त्यामधील चिकटस्राव गुरुत्वाकर्षणाने बाहेर येईल व श्वसन मार्ग मोकळा होऊन बाळ जोराने रडते. ओके, ट्रेचं झालं. त्याच्यानंतर 10वा आहे पुढच्या कळेबरोबर आतील प्लासेंटा दाबला जाऊन त्यातील सुमारे 80 ते 90 मिली रक्त बाळाच्या शरीरात जाते. पुढच्या कळेबरोबर जेव्हा प्लासेंटा दाबला जातो त्यावेळेला 80 ते 90 मिली रक्त बाळाच्या शरीरात जाते. त्याच्यानंतर 11वा आहे शरीराला निर्जंतुक कॉज गुंडाळून तोंडातील जे चिकटस्राव आहे ते घशातून बाहेर काढायचं आहे. 10वा आहे बाळाने लघवी केली की नाही, म्युकेनियम पास केले की नाही हे पाहायचं आहे. 13वा आहे म्युकेनियम म्हणजे मोशन, त्याला आपण संडास बोलतो, ते लघवी म्हणजे युरिन. तर तुम्हाला म्युकेनियम म्हणजे माहिती पाहिजे. त्याच्यानंतर इथे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आपल्याला रेक्टम वगैरे डॉक्टर जे अनस्थेशियाचे डॉक्टरही कधी असतात, पीडियाट्रिक डॉक्टरही असतात कधी, तर ते सगळं चेक करतात. त्याच्यानंतर 13वा हे नाळीमधील नाडी लागण्याचे थांबल्यानंतर बाळाच्या बेंबीपासून 3 ते 4 सेंटीमीटर अंतरावर एक नाळ बंधन बांधावे. हल्ली कॉर्ड क्लॅम्पसुद्धा येतात, नाळबंधन किंवा कॉर्ड क्लॅम्प असतात ते सुद्धा बांधावे. त्यानंतर 1 सेंटीमीटर अंतरावर दुसरे बंधन बांधावे. बांधत असताना घट्ट बांधावे, परंतु हळूवार ओढ म्हणजे द्यावी. त्याला घट्ट बांधायचं आहे. हल्ली कॉर्ड क्लॅम्प बांधतात आणि मग कट केलं जातं. तर फॉरसेप्स लावतात, ते फॉरसेप्सने आणि एका साईडला कॉर्ड क्लॅम्प लावून मग ते दोन्ही फॉरसेप्स लावून ते कट केले जाते. पण आपण हे फॉलो करूया, आपल्याला बुक्समध्ये हे आहे तर, किंवा ह्याच्या आधारे आपल्याला तुम्हाला लिहायचं आहे तर आपण हे करूया. नाहीतर बेबी आऊट आल्यानंतर दोन्ही साईडला, एक प्लॅसेंटाच्या साईडला आणि बेबीच्या साईडला 2 क्लॅम्प लावले जातात, फॉरसेप्स क्लॅम्प असतात ते, आणि मग सिझरने कट केलं जातं. ठीक आहे, पण आपण हे फॉलो करूया. तर नाळ कापली जाणार याची खबरदारी घेऊन सरळ गाठ बांधावी. दुसऱ्या नाळ बंधनापुढे 1 सेंटीमीटर अंतरावर नाळ कापण्याच्या स्पेशल कात्री असतात, म्हणजे सिझर सांगितली ती कापावी. ती कापत असताना कात्रीचे टोक आपल्या डाव्या हाताकडे करावे, त्यामुळे बाळाला इजा होणार नाही. हे कापतानाही आपण काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर 15वा बाळ जन्माला आल्यावर त्याच्या स्वाभाविकतेची निरोगी अवस्थेचे मूल्यमापन करण्यासाठी अपघात स्कोर पाहावा. त्याच्यानंतर अपघात स्कोरचा ऑलरेडी मी तुम्हाला व्हिडिओ दिला, अपघात स्कोरसुद्धा पाहायला पाहिजे बाळ जन्माला आल्यावर निरोगी आहे की नाही ते चेक करण्यासाठी. तर अशा प्रकारे बाळाची काळजी घ्यायची आहे तुम्हाला, त्याचा व्हिडिओ होता. ठीक आहे, तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.